हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? छान आहात ना? तर लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला सेलिब्रेशनची तयारी करायची आहे. तर हां, हेच ते सेलिब्रेशन. तर बघू शकता इथे DK दादा डेकोरेशनसाठी आपल्या आलेले आहेत. त्यांच्यासोबत आपला ऋषभ मामाही हेल्प करत आहे त्यांना. आणि इथे प्रज्ञाताईंनी सगळं जेवण बनवलं आणि तिला मग आम्ही सगळेजण मदत करत होतो. मामी माझी, परत DK ताईही होत्या आणि आम्ही असे सगळे मिळून आम्ही पूर्ण तयारी केली. मग आज आपल्याला कोणत्या सेलिब्रेशनची तयारी करायची आहे, तर सगळे सेलिब्रेशन मिळून आपण एकच सेलिब्रेशन करणार आहोत. तो म्हणजे आपली नवीन गाडी, यूट्यूब प्ले बटन, यूट्यूबचे 1,30,000 सबस्क्रायबर आणि इंस्टाग्रामचे 1,00,000 फॉलोवर्स. तर ही सगळी मिळून आपल्याला एकच पार्टी करायची आहे. तर त्यासाठी काही फ्रेंड्स आणि काही रिलेटिव्सला इन्व्हाइट केलं होतं. तर बघूयात मी नंतर तुम्हाला सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून देईनच, जे शिवण्याचे रिलेटिव्स आहेत. काही सगळी तयारी झाल्यानंतर तिच्या आजीने तिचं औक्षण करायला घेतलं. तुम्ही बघू शकता, शिवण्याला खूप छान वाटतं. बरं, एवढी गोड खाणारी ही आज सगळ्यालाच नाही बोलत होती, कारण 2 दिवसांपासून तिला अजिबात बरं नव्हतं वाटत. 2 दिवसापासून ती काही खातही नव्हती. पण काय, इन्व्हिटेशन केलं होतं सगळ्यांना, त्याच्यामुळे मग कार्यक्रम ची डेट चेंज करता नाही आली आम्हाला. मग त्या दिवशी ठेवली. फायनली यूट्यूब बटन आपल्या हातात आलेला आहे. गाईज, या हास्यावरून तुम्ही या आनंदाची कल्पना केलीच असेल. गगनात मावत नव्हता इतका आनंद आम्हाला सगळ्यांना झाला होता. माझा आर्य, शिवन, आम्ही सगळेच खूप खुश होतो. त्यानंतर आपल्या मामीने पाठवलेल्या केकला आम्ही कट केलं. हे जे केक आहे हे शिवण्याच्या मामीने बनवलेलं आहे, भावना मामीने. तिला बरं नसल्यामुळे ती येऊ नाही शकली. मग तो प्रिन्स मामाच हा केक घेऊन आला. किती गोड आहे ना केक. जेवढा हा केक बाहेरून छान दिसतोय ना, तेवढाच हा आतूनही टेस्टी असा केक बनवला होता मामीने. गाईज, तुम्हालाही वाटत असेल ना, शिवण्याच्या फेसकडे बघून खूपच बारीक दिसते आणि खूपच डोळे तिचे आत गेले आहेत. म्हणजे पूर्णच थकली होती बिचारी आणि ह्या गरमीने तर इतका इरिटेट केलं होतं. गाईज, तुम्हाला एक सिक्रेट सांगते की हा आपला जो यूट्यूब बटन आहे तो 7 तारखेलाच आला होता. पण काय झालं, आपल्याला चांगला मुहूर्तावरतीच तो ओपन करायचा होता. सो आम्ही तसाच ठेवला आणि मग आजच्या चांगल्या मुहूर्त, रामनवमीच्या चांगल्या मुहूर्तावरती त्याची ओपनिंग केली. हे आहेत सगळे जुळक फ्रेंड्स. तर ही फॅमिली आहे माझ्या मामा आजोबांच्या घरची. ही मामी आजी आहे. ही आमच्या शेजारी राहणारी शिवण्याची जोशना काकी. तर हे आहेत आमचे मामा मामी आणि गुड्डे अत्तू. हे आहेत प्रतीक्षा अत्तू आणि अर्चना अत्तू. DK दादा आणि DK ताई, शिवण्याची लाडकी आत्या आणि काका. आणि हे मामा आणि मामी. हे शिवण्याचे आजी आणि आजोबा. आणि हे माझे आजोबा. हाय फ्रेंड्स, तर आपल्याकडे आज आहेत इथे DK दादा. तर हे जे डेकोरेशन आहे ते या DK दादांनी बनवलं आहे. हे जे प्ले बटन आहे, यूट्यूबचा सिम्बॉल आणि इंस्टाग्रामचा, हे स्वतः त्यांनी बनवलेलं आहे. तर ते खूप छान पद्धतीचे डेकोरेशन, वाढदिवसाचे पार्टी, बेबी शॉवर, परत असे कुठल्याही प्रकारचं डेकोरेशन असेल तर दादा खूप छान पद्धतीने करतात. आणि आपलं हे जे डेकोरेशन आहे हे देखील त्यांनी बनवलं. अगदी कमी वेळामध्ये त्यांनी बनवलेलं आहे. थँक्यू दादा. हे मी माझ्या स्वतःच्या खुशीने, माझ्या खुशीसाठी बनवलेलं आहे. त्याबद्दल मला खूप खुशी आहे.
सगळं कार्यक्रम आटोपल्यानंतर आम्ही काय केलं, मग सगळेजण महडला गेलो. पण तिथे गेल्यानंतर खूप लेट झालं होतं खरं तर. त्याच्यामुळे मंदिराचा जो दरवाजा होता तो बंद झाला होता. मग आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं. तिथे विचारलं आजूबाजूला, तर ते लोक बोलले की रात्री 1:30 वाजता ते मंदिर ओपन होईल. मग परत शिवनेही छोटी होती त्याच्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि मग तिथून निघालो. खरं तर तिथे जाण्याचं कारण असं की आज या आपल्या समर्थामुळे आणि शिवण्यामुळे आज आपल्याला इतके उत्तमाचे दिवस यूट्यूब किंवा हे आज सगळेजण आपल्याला ओळखतात. आज ह्यांच्यामुळेच तर ह्या गोष्टी शक्य झाल्या आहेत. बस त्यांचे कौतुक करण्यासाठी आणि आपल्या गाडी नवीन घेतली ते आपल्या बाप्पाचं एक दर्शन घेण्यासाठी आम्ही मग महडला गेलो. ठीक आहे, आत नाही जायला भेटलं पण बाहेरूनच दर्शन घेऊन खूप छान असं फील होत होतं. शिवण्या म्हणाली बाप्पाला, बाप्पा आता दरवाजा ओपन होत नाही आहे, तर मग आम्ही नंतर परत कधीतरी पाया पडायला नक्की येऊ. गाईज, व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. शेअर आणि सबस्क्राईबही करा. थँक्यू.